धाराशिव येथे काँग्रेसकडून निवडणूक प्रक्रियेतील गैरकारभार व निवडणूक आयोगाच्या विरोधात निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी जाण्यावरून गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी, भाजप आणि पोलिसांच्या विरोधात दिल्या घोषणा। जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जाताना पोलिसांनी अडवल्यानंतर गोंधळ। लातूरचे माजी आमदार धीरज देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेसचं आंदोलन। या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा सुद्धा धिक्कार आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी बीजेपी सरकारचा असेल आणि पोलिसांकरवी लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना या ठिकाणी धरपकड करत आहे। आणि मी या ठिकाणी सातत्याने सांगत आहे की ज्या ठिकाणी बीजेपीचं सरकार आहे त्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी दबावाचा करण्याचा प्रयत्न करत आहे। यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि युवक काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी या पोलीस प्रशासनाचा, या बीजेपीच्या प्रशासनाचा धिक्कार आहे।